माहिती अधिकार कायद्याला आरटीआय कमी लेखणं आणि नागरिकांची दिशाभूल करणं किती महागात पडू शकते याचा प्रत्यय नांदुरा येथील भूमी अभिलेख कार्यालयात आला आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते श्री दत्ता करांगळे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक राजेश गुलाबराव शेळके यांच्यावर खोटी माहिती दिल्याप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमानुसार ठपका ठेवण्याची शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। हे प्रकरण मौजे धानोरा तालुका नांदुरा येथील गट नंबर 99च्या जमिनीच्या मोजणीशी संबंधित आहे। या मोजणीसाठी भूमापक अनंता गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि मोजणीची तारीख 16 मे 2024 निश्चित झाली होती। मात्र ठरलेल्या दिवशी गायकवाड मोजणीसाठी गैरहजर राहिले। या गैरहजेरीचे कारण जाणून घेण्यासाठी माहिती अधिकार संघर्ष समितीचे नांदुरा तालुका अध्यक्ष दत्ता करांगळे यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज दाखल केला। या अर्जाला उत्तर देताना जनमाहिती अधिकारी आणि मुख्यालय सहाय्यक राजेश शेळके यांनी माहिती दिली की श्री गायकवाड हे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बुलढाणा यांच्या कार्यालयात एका अपील प्रकरणाच्या सुनावणीसाठी गेले होते। करांगळे यांनी माहिती अधिकाराची चौकशी केली असता त्यांना धक्कादायक वस्तुस्थिती समजली। गायकवाड कोणत्याही अपील सुनावणीसाठी गेले नसून ते अन्य प्रशासकीय कारणास्तव दौऱ्यावर होते। शेळके यांनी कार्यालयातील कागदपत्रांची साधी शहानिशा न करता केवळ वेळ मारून नेण्यासाठी किंवा माहिती लपवण्यासाठी जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती दिल्याचं स्पष्ट झालंय। ही बाब लक्षात येताच करांगळे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुराव्यासह तक्रार दाखल केली। ठपका ही जरी सौम्य शिक्षा वाटत असली तरी शासकीय सेवेत ती अत्यंत गंभीर मानली जाते। या शिक्षेची कायमस्वरूपी नोंद कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात केली जाते। यामुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील पदोन्नती, वेतनवाढ आणि इतर लाभांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। ही कारवाई म्हणजे संबंधित अधिकाऱ्याचं वर्तन अयोग्य होते यावर वरिष्ठांनी शिक्कामोर्तब केल्यासारखं आहे। श्री दत्ता करांगळे यांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा विजय शक्य झाला। हा निर्णय म्हणजे केवळ एका कर्मचाऱ्यावरील कारवाई नाही तर माहिती अधिकार कायद्याचा वापर करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या अधिकाराचा विजय आहे। तसेच शासकीय कार्यालयात बसून माहिती लपवणाऱ्या आणि खोटी माहिती देऊन नागरिकांना हेलपाटे मारायला लावणाऱ्या प्रवृत्तींना एक सनसनीत चपराक आहे। या प्रकरणामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी माहिती देताना अधिक जबाबदारी आणि पारदर्शकतेने वागण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे।